विधिमंडळाचं कामकाज वेगवान आणि पारदर्शक व्हावं म्हणून अनेक समित्या या काम करत असतात। या समित्यांवर अध्यक्ष नेमण्यात भाजपनं आघाडी घेतलेली आहे। मात्र एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षांची नावं अद्याप निश्चित झालेली नसल्याचं समजतंय। त्यामुळे या समित्यांवर आता कोणाची वर्णी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। पाहूयात त्याचबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजपचे विधानमंडळ समित्यांचे अध्यक्ष ठरले। भाजपची सरशी शिंदे दादांचं कधी ठरणार? शिवसेना राष्ट्रवादीत कुणाची लागणार वर्णी? सरकार स्थापन झाल्यापासून अनेक पदांवर नियुक्त्या करण्याची लगबग सुरू झाली आहे। विधानमंडळ समित्यांच्या नियुक्त्यांसंदर्भात देखील जोरदार तयारी सुरू होती। त्यात आता भाजपनं आघाडी घेतली असून विधानमंडळ समित्यांच्या 11 अध्यक्षांची नावं भाजपनं निश्चित केल्याचं समजतंय। विधिमंडळाचं कामकाज अधिक परिणामकारक आणि वेगवान होण्यासाठी या समित्यांची महत्त्वाची भूमिका असते। म्हणूनच भाजपनं मुख्य प्रतोद रणधीर सावरकर यांनी 11 समित्यांच्या अध्यक्षपदांची नावं विधानसभा अध्यक्षांना दिलेली आहेत आणि त्यानुसार सार्वजनिक उपक्रम समितीचे राहुल कुल, पंचायत राज समितीचे संतोष दानवे, अनुसूचित कल्याण समितीचे नारायण कुचे, अनुसूचित जमाती कल्याण समितीचे राजेश पाडवी, महिलांचे हक्क कल्याण समितीच्या मोनिका राजळे, इतर मागासवर्ग कल्याण समितीचे किसन कथोरे, मराठी भाषा समितीचे अतुल भातखळकर, विशेष हक्क समितीचे राम कदम, धर्मादाय खासगी रुग्णालय तपासणी समितीच्या नमिता मुंदडा, आमदार निवास व्यवस्था समितीच्या सचिन कल्याण शेट्टी, आश्वासन समितीचे रवी राणा अशी नावं आता पाठवण्यात आलेली आहे। विधिमंडळाच्या वेगवेगळ्या समित्यांच्या अध्यक्षपदांवर भाजपने आपल्या नावाचा शिक्कामोर्तब केला आहे। मात्र अद्यापही राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपली नावं जाहीर करण्यात आलेली नाहीयेत। राष्ट्रवादीकडून मात्र लवकरच वेगवेगळ्या समित्यांवरील अध्यक्षपदांच्या नावांची घोषणा होईल अशी खात्रीलायक माहिती राष्ट्रवादी सूत्रांनी लोकशाही मराठीला दिलेली आहे। खरं तर विधानमंडळ समित्यांवर मंत्रिपद न मिळालेल्या नेत्यांची वर्णी लावली जाते। हा अलिखित प्रघात आहे। महत्वाचं म्हणजे लोकलेखा ही एकमेव समिती आहे जिचं अध्यक्षपद हे विरोधी पक्षांना दिलं जातं। मात्र त्यावर देखील अद्याप निर्णय झालेला नाहीये। मंत्र्यांचे पीए आणि ओएसडी यांच्या नियुक्त्यांवर मुख्यमंत्र्यांचा वचक असेल असं फडणवीसांनी आधीच जाहीर केलंय। त्यामुळे पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरहित कारभारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही असल्याचं दिसून येतंय। त्याचाच एक भाग म्हणून इतर 11 समित्यांच्या अध्यक्षपदांची नावं निश्चित करून भाजपनं पुढचं पाऊल टाकलंय। त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी शिंदे आणि अजित पवारांच्या पक्षाची नावं ठरणार का याकडेच सगळ्यांचे डोळे लागले आहेत। चेतन ननावरे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।